सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 11,000 झाडांचा बळी। वन विभागाची परवानगी न घेताच झाडांची कत्तल करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील तळणी गावातील हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात तळणी गावात सोलर प्रकल्पासाठी तब्बल 11,000 जिवंत झाडं कापली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तळणी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील या जागेवर 2021 मध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत तब्बल 48 लाख रुपये खर्च करून 11,000 झाडं लावण्यात आली होती। या सोलार प्लांटसाठी ही सर्व झाडं कापण्यात आली असल्याची स्थानिकांकडून माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी हा प्लांट आल्यापासून यांनी सर्व झाडं या ठिकाणचे नष्ट केले। शासन एकीकडे वृक्ष लागवडीसाठी अथक प्रयत्न करत असताना या ठिकाणी हा असा प्रकार होत आहे। अत्यंत वेदनादायी आहे आणि निसर्गप्रेमी म्हणून ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे। या ठिकाणी या सोलर प्लांटवर कडक कारवाई शासनातर्फे झाली पाहिजे अशी या माध्यमातून आमची विनंती आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील तळणी गावात तब्बल 150 एकर परिसरावर सोलरचा प्लांट उभारला जातोय। या सोलरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज महावितरणला विकल्या जाईल आणि त्यातून कुठेतरी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जाईल। मात्र हे संपूर्ण 150 एकरावरची जमीन मिळवताना आणि या जमिनीवर तब्बल 11,000ची झाडं जी आहे ती कापताना कुठल्याच प्रकारची परवानगी घेतल्या गेली नाही। हरित लवादाशी संबंधित हा संपूर्ण प्रकार येतोय। मी सध्या ज्या परिसरामध्ये आपल्याला दृश्य दाखवतो या परिसरामध्ये ही संपूर्ण 10 ते 11,000 वेगवेगळ्या जातीची झाडे या ठिकाणी वन विभागाकडून लावण्यात आली होती। यावर वन विभागाकडून तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च केला गेला। मात्र हा सर्व खर्च बाजूला सारत बेजबाबदारपणे या सोलर कंपनीला ही जमीन देण्यात आली आणि कुठलीच वन विभागाची परवानगी न घेता या सोलरवर मोठ्या प्रमाणावर या झाडांच्या कत्तली करण्यात आलाय। त्यामुळे नेमकं बुलढाण्यात चाललंय काय? सोलर प्लांटच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होतीये। त्याकडे वन विभाग असेल, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा मग जिल्हा प्रशासन असेल, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यायचं तरी कुणी हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे या सोलर प्लांटच्या नावाखाली जरात असलेला हा संपूर्ण भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर यावा हीच एक मागणी सर्वसामान्यांकडून होताना पाहायला मिळते। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।